जवळपास 2 दशकांपासून जे स्वप्न शिवसेना म्हणजे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समर्थकांमध्ये, ठाकरे कुटुंबियांच्या संबंधितांमध्ये होतं, ते स्वप्न साकार व्हायला सुरुवात झाली. कारण दोन्ही ठाकरे एकत्र आले, पण त्याचं मूर्त स्वरूप जे शिवाजी पार्कवर दिसलं पाहिजे, जिथून शिवसेनेची सुरुवात झाली, ते चित्र आज बघायला मिळणार आहे. आणि या सभेची तयारी सुरू आहे. हे होत असताना या दोन पक्षांच्या समर्थकांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा एक नवचेतना आहे, आशा, अपेक्षा, आकांक्षा आहेत. कारण यावेळची निवडणूक आहे महत्वाची, ती आहे मुंबईसाठीची. सगळ्या महापालिका एकीकडे आणि मुंबई महापालिका एकीकडे, आणि यासाठी दोन्ही सेनांनी म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेनं कंबर कसलेली आहे. आणि त्यात त्यांना साथ देत आहेत त्यांचे निष्ठावंत शिलेदार, जे दिवस रात्र कधी फील्डवर तर कधी पडद्याच्या मागे आपापली भूमिका बजावत आहेत. आणि अशाच पैकी मनसेचे एक शिलेदार आहेत, ते म्हणजे संदीप देशपांडे. पक्के दादरकर, म्हणजे मी असं म्हणेन 100% मुंबईकर, 200% दादरकर. दादर हे एक रिपब्लिकेच आहे. मी फार एक काळ होता की मी दादरमध्ये राहिलेलो आहे, त्यामुळे दादर हे स्वतःमध्ये एक रिपब्लिक आहे. पण एका साध्या शब्दात सांगायचं संदीप, माझा एक मित्र मला एकदा इथे भेटला होता आणि तो राहायचा बांद्र्याला. तो इथे म्हटलं, तू इथे का आला? तो म्हणाला, मी फिरायला आलो. इथे का आला? त्याचे शब्द फार महत्वाचे होते. इथे आल्यानंतर मराठी ऐकायला येतं आणि म्हणून दादर महत्वाचं आहे. मुंबई महापालिका आणि मुंबई हे क्षेत्र असेल तर दादर त्याचा जीव आहे, हृदय आहे. शिवसेना भवन माझ्या इकडनं पुढे गेलं की मातोश्री पुतळ्याच्या पुढे गेल्यावर शिवसेना भवन आहे. इथून उजवीकडे गेलं की शिवतीर्थ, जे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे, ते आहे. आणि हार्डली काही किलोमीटर अंतरावरती मातोश्री सुद्धा आहे. आणि अशा या जंक्शनला, आणि आज जेव्हा सभा होणार आहे त्या स्थळ काळाच्या निमित्तानं आम्ही संदीप देशपांडेंशी संवाद साधणार. संदीप, धन्यवाद वेळ दिल्याबद्दल पुढारी न्यूजला. आणि रविवारची छान वेळ आहे, थोडासा बहुधा तुम्हाला जरा निवांत वाटतोय मला. खरं तर गडबड चालूच आहे. सो मी बाकीचे सगळे आपली गप्पा गोष्टी सुरू होण्यापूर्वी, आता निर्णायक क्षण जवळ आलेला आहे. पुढच्या काही दिवसातच मतदान होणार आहे. आतापर्यंतची तयारी, आतापर्यंतच्या सगळ्या घडलेल्या गोष्टी, काय एक इम्प्रेशन आहे, काय वाटतं? मला असं वाटतं खूप चांगला फील आहे. दोन भाऊ एकत्र आलेत आणि ते एका कॉजसाठी आलेत, आणि ती कॉज आहे मराठी माणूस. या मराठी माणसासाठी ज्या वेळेला एकत्र आलेत, लोकांमध्ये खरोखर एक असं एक होतं की बाबा आपला वाली कोण, कोणी येत आहे, शहाणपणा करतंय, मी नाही आता आहे मराठी, जो करणे काय करो, अशा पद्धतीची भाषा वापरली जाते. आणि त्या ह्याच्यात या दोन बंधूंनी एकत्र येणं, ज्या दोन पक्ष जे मराठी माणसांसाठी नेहमी आवाज उठवतात, वेळ पडली तर रस्त्यावर उतरतात, असे दोन पक्ष जे इतके दिवस एकमेकांच्या विरोधात होते, ते आज एकत्र आलेत. आणि त्याचा निश्चितपणे फायदा, आम्हाला राजकीय फायदा या महापालिका निवडणुकीत होईल असं मला वाटतं. झालं असतं का, गेलं असतं का, या शब्दांना अर्थ नसतो. पण तरी सुद्धा ती जी मुलाखत झाली होती राज ठाकरेंची, महेश मांजरेकरांची, त्याच्यानंतर या घडामोडींना एक वेग यायला लागला. मग वरळी डोममधला मोठा मेळावा झाला आणि सगळ्या गोष्टी घडत गेल्या. पण नंतर तुम्हाला हे रिअलाइज करण्यामध्ये, आणि नंतर निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याचा आता सगळ्यांकडे युती झाली, दोन्ही ठाकरे येत आहेत वगैरे, सगळं जे होतं त्याला वेळ कमी नाही मिळाला असं नाही वाटत? तो जो आर्क बिल्ट होतो ना एखाद्या फिल्मच्या सिरीजमध्ये, कादंबरीमध्ये आर्क बिल्ट होतो, तो इथे तेवढा नीट पुरेसा वेळ नाही मिळाला असं नाही वाटत? मला जो वेळ मिळाला आणि तो चांगल्या पद्धतीने बिल्ड पण झाला असं माझं म्हणणं आहे. मला आय डोंट नो की तुम्हाला काय वाटतं, किंवा मला वाटतं तो बिल्ड झाला व्यवस्थित. कारण ती मला ज्या वेळेला वरळी डोमचा मेळावा झाला तेव्हापासून सगळेजण पत्रकार विचारत होते, आता ऑफिशियल युती जाहीर कधी होणार ऑफिशियल. मला वाटतं जेव्हा ते एकत्र आले त्याच वेळेला ती युती झाली होती, ज्याला आपण म्हणतो ओपन सिक्रेट. तसं ते ओपन सिक्रेट होतं, म्हणजे सगळ्यांना माहिती होतं की मला आठवतं वरुण सरदेसाई आणि संदीप, तू जिप्सीला बसला होता. तर तो ओपन सिक्रेटच होतं. फक्त राजकीय युती आपण म्हणतो की जागा वाटप आणि ह्या त्या गोष्टी, त्या जेव्हा एकदा फायनल झाल्या त्यावेळेला मला वाटतं ती युती ऑफिशियली जाहीर झाली, पण ती अनऑफिशियली होतीच. हे होत असताना म्हणजे वरळी डोम, त्याच्या आधी ती मुलाखत, त्याच्यामध्ये दिले गेलेले संकेत वगैरे, या पलीकडे गेली 2 दशकं लागले. साधा सुद्धा काळ नाहीये, पिढ्या जातात 2 दशकांमध्ये निघून. 2 दशकं हा जो दुरावा राहिला, म्हणजे उदाहरणार्थ मी काल आदित्य ठाकरेंना पण म्हणत होतो, दोन्ही पवारांनी एकत्र येणं याच्यात तुलनेने अडचण नव्हती. एक सिनियर पवार आणि एक अजित पवार आहेत. एवढ्याही टीका, काही फार झोमऱ्या टीका कोणी एकमेकांवरती केल्या नव्हत्या. राज आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा संबंध मधल्या काळातल्या गोष्टीच वेगळ्या होत्या. ह्या काळामध्ये तुमचं जे काडर आहे, तुम्ही सगळे जे पायाचे सगळ्या चेहरा आहात, तुम्हाला काय वाटत होतं की या दोन सेनांचं काय झालं पाहिजे?
म्हणजे आत्ता तुम्ही म्हणता का आधी? आधीचा हा 2 दशकांचा काळ गेला, त्याच्यात अनेक ठिकाणी दिसत होतं मराठी क्षमता जी काही आहे मतांची ती तर विभागली गेलेली आहे. मनसेचा पण स्वतःचा 3% तर मागच्या महापालिकेमध्ये 3-3.5% तुमचा प्रसन्न जेन्युअनली असं वाटत होतं आणि अजूनही वाटतं की शिवसेना असेल किंवा मनसे असेल, हे दोघं जेवढे नॅचरली म्हणजे ज्याला आपण ऑर्गॅनिकली मित्र आहेत तेवढंच ऑर्गॅनिकली शत्रू पण होते त्या 2 दशकाच्या काळात. सख्खा मित्र पक्का वेरी सारखा आहे की दोस्ती निभाएंगे तो भी और दुश्मनी निभाएंगे तो भी. अशी ती परिस्थिती होती. कारण मुळात असं आहे की तो पक्ष जेव्हा म्हणजे सन्मान्य राजसाहेबांनी स्थापन केला तरीच मुळात शिवसेनेतनं बाहेर पडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यामुळे मी म्हटलं तसं की ऑर्गॅनिक शत्रू पण तेच आहेत आमचे आणि ऑर्गॅनिक मित्र पण तेच आहेत. कारण इतक्या वर्ष आम्ही एकत्र काम पण केलं होतं आणि त्याच्यानंतर एकमेकांच्या विरोधात पण आम्ही हे केलं. पण मला असं वाटतं ते सगळ्या ज्या गोष्टी या काळामध्ये तुम्ही शिवसैनिक मनसैनिक म्हणजे आम्हाला कॅमेऱ्यावरती काही का दिसेना, पण तुम्ही मंडळी असं एकमेकांवर गप्पा टप्पा चालू असायचं. हो, तसं काही प्रॉब्लेम. आमचा शिवाजी पार्कचा कट्टा आहे, आज सर्वपक्षीय कट्टा आहे. तिकडे म्हणजे तुम्हाला वंचित बहुजन आघाडीपासनं ते भारतीय जनता पक्षापर्यंत सगळे एकत्र असतो, चहा पितो. राजकीय भूमिका जरी वेगळ्या, मला असं वाटतं की बघा कसं आहे, पवार साहेब असतील, शरद पवार साहेब म्हणजे आणि बाळासाहेब यांची दोस्ती सर्वश्रुत होती. गोपीनाथ मुंडे साहेब, विलासराव देशमुख, त्यांना तर काय हंसों का जोडा म्हणायचे लोक. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमी पुरोगामी राहिलेलं आहे. हे असं तामिळनाडू सारखं वगैरे राजकारण नाही की एकमेकांच्या चेहऱ्याकडेच बघायचं नाही, असं कधी राजकारण नव्हतं. आणि इव्हन मला आठवत आहे की जरी आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी ज्या वेळेला उद्धव साहेबांना जो त्रास झाला हृदयाचा, तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन राजसाहेबांनाच केला आणि पहिले तिथे पोहोचणारे पण राजसाहेब होते. त्यामुळे मला असं वाटतं की तो जरी पक्षात मधला दुरावा असेल, राजकीय दुरावा असेल, तरी कौटुंबिक दुरावा त्यांच्यामध्ये कधी नव्हता. कारण अमितचं लग्न असेल किंवा साहेब म्हणजे इव्हन बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात तर मला असं वाटतं ऑलमोस्ट साहेब 1 महिनाभर मातोश्रीला मुक्काम ठोकूनच होते, फक्त झोपायला घरी यायचे. त्यामुळे तो कौटुंबिक दुरावा कधी नव्हता. पण संदीप, हे होत असताना आशीमध्ये म्हणजे हा आता प्रश्न असा आहे की हे होत असताना संदीप देशपांडे हे वन ऑफ द म्हणजे राज ठाकरेंची जी काही कोर टीम आहे त्याच्यातले संदीप देशपांडे आहेत. अगदी कार्यकर्त्यापासून पुढे चढत गेलात आणि आज तुम्ही वरिष्ठ नेते आहात. मग मधल्या काळात ही नाराजीची एक चर्चा झालेलं सीट शेअरिंगच्या बाबतीत संदीप देशपांडे नाराज आहेत आणि मग तर काय संदीप देशपांडे सोडणारच आहेत आणि सोडणारे ते भाजपमध्ये जाणार आहेत. या सगळ्या गोष्टींकडे काय किती खरं किती खोटं? नाही, मला वाटतं कसं आलं, संतोष धुरी हा माझा अत्यंत 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 जवळचा सहकारी होता. आम्ही एकत्र जेलवाऱ्या केल्या, आम्ही एकत्र तडीपाऱ्या भोगल्या, एकत्र केसेस घेतल्या, एकत्र पोलिसांपासून पळून गेलो, एकत्र बेल घेतला. सो आमचं खूप बॉन्डिंग होतं आणि त्यांनी एक वेगळा विचार मांडला. तो चुकीचा आहे बरोबर आहे या चर्चेत मला जायचं नाही, कारण एखाद्याचा निर्णय चुकीचा किंवा बरोबर आहे हे काळ ठरवत असतं. त्यामुळे मला त्या वादात जायचं नाहीये किंवा त्या चर्चेत पडायचं नाहीये. त्यांनी एक निर्णय घेतला आणि तो गेला आणि त्यांनी त्याच्या ह्याच्यामध्ये सगळं सांगितलं की संदीप पण नाराज आहे, त्याला चर्चेत घेतलं नाही, ही चूक झाली वगैरे वगैरे वगैरे. त्याचं जे काय म्हणणं होतं ते मांडलं. माझं तेव्हाही त्याला म्हणणं होतं की जेव्हा साहेबांनी मला मुंबई शहर अध्यक्ष केलं तेव्हा काही मला मी त्यांना विचारलं नाही की मलाच का केलं. 2012ला जेव्हा मला तिकीट दिलं एवढी कॉम्पिटिशन असताना, तेव्हा मी त्यांना विचारलं नाही की मलाच का दिलं. मला गटनेता केलं तेव्हा मी त्यांना विचारलं नाही मलाच का केलं. बरोबर. सो आज मला हा विचारायचा अधिकार नाहीये की तुम्ही मला चर्चेत का नाही घेतलं. त्यांना वाटलं असेल की संदीपपेक्षा नांदगावकर साहेब चांगली चर्चा करू शकतात, सरदेसाई चांगली चर्चा करू शकतात किंवा ते दोघं असतील तर चांगली चर्चा होईल. आणि माझं एकंदर पास्टमधले माझे स्टेटमेंट्स शिवसेनेबद्दल असतील, उद्धव साहेबांबद्दल असतील, आदित्यजींबद्दल असतील, तर एक कम्फर्ट झोन नसेल, त्यांना नसेल किंवा आम्हाला नसेल, कोणालाही नसेल, विच इज ओके. म्हणजे मला काय त्याच्यात वाईट नाही वाटणार का काही नाही की एखाद्याचा नसतो कम्फर्ट झोन नाही आहे, इट्स ओके. पण युती होणं तर गरजेचं आहे. मग त्यात काय शेवट एंड रिझल्ट काय आहे हा महत्वाचा आहे. प्रोसेस सोडून द्या. पण मग आता ती काही कटुता राहिली नाही म्हणजे शिवसेनेबरोबर आता डील करताना चर्चेच्या वेळी काही एकत्र नसाल तर मग चर्चेच्या वेळी टेबल अक्रॉस द टेबल संदीप देशपांडे नसतील, पण आता मात्र संदीप देशपांडे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी मोडूलशी संपर्कात.
मला कधीच प्रॉब्लेम नव्हता. मी म्हणजे मनसेत होतो तेव्हा पण ते माझ्या संपर्कात होते. मला स्थानिक नेतृत्व आमच्या इथलं असेल किंवा काय, सगळे माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत. आम्ही एकत्र दादरमध्ये वाढलो, एकत्र शिवाजी पार्कला वाढलो. त्यामुळे असे काही कटुता नव्हती. हा पक्षाची भूमिका वेगवेगळी असू शकते आणि पक्षाचा प्रवक्ता म्हणून माझ्यावरती जबाबदारी होती आणि माझ्या मते जी पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती आत्तापर्यंत मी नीटपणे पाळलेली आहे. पुढची चर्चा पुढे नेण्यापूर्वी जरा बसूया आपण. याच्यातला एक प्रश्न म्हणजे आता युती झाल्यानंतरचा तो होता सीट शेअरिंगचा. आणि मग तुम्ही ती पत्रकार परिषद घेतली आणि त्यात राज ठाकरे स्वतःच म्हणाले की युती झालेली आहे पण आकडा नाही सांगणार. आता तो आकडा जवळपास स्पष्ट झालेला आहे आणि या बाबतीत भाजपनं असा मुद्दा केलेला आणि ते जाणीवपूर्वक हे सांगत असतात की याच्यामध्ये राज ठाकरेंना काही दिला नाही, आवळा देऊन कोहळा घेतला असा प्रकार झालेला आहे. काय 50-52 जागा दिल्या तेवढ्या त्या दिलेल्या आहेत आणि मनसेला काहीच दिलेलं नाहीये. आणि शेवटी आपल्याला एक टार्गेट असतं ना, आपल्याला हिटिंग रेशो किती असून किती जागा मिळतील त्या हिशोबाने पाहता. तर एकीकडे पूर्ण स्वायत्त मनसे तिने केवढ्या जागा लढवल्या असत्या आणि काय झालं असतं तुलनेत आता मिळालेल्या जागा याच्या बाबतीत संदीप देशपांडे या पदाधिकाऱ्याला, मनसे समर्थकाला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं? तर मला असं वाटतं 3-4 जागा ज्या आम्हाला पाहिजे होत्या या सगळ्या प्रोसेसमध्ये, ज्या कन्फर्म आमच्या येण्यासारख्या आहेत त्या आम्हाला नाही सुटल्या ही वस्तुस्थिती आहे. पण ठीक आहे, मी आता असा विचार करतो, संदीप देशपांडे मुंबई शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून, की आता ज्या आम्हाला जागा दिलेल्या आहेत 52-53 जागा ज्या आहेत त्यांच्याकडे, त्यातल्या मॅक्झिमम जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कशा निवडून आणता येईल त्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, त्यासाठी काय काय यंत्रणा वापरून त्या जागा जिंकता येणं शक्य आहे, त्या यंत्रणा त्या मॅक्झिमम लेवलला वापरून त्या जागा जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा प्रयत्न मी करेन. आता ती जागा मिळायला हवी होती का, मग इतक्या जागा का मिळाल्या, मग तितक्या जागा मिळाल्या, तर मी त्या प्रोसेसचा भाग नव्हतो त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि रिझल्ट नंतर शेवट तुम्हाला किती जागा आल्यात निवडून हे इम्पॉर्टंट असतं, त्यामुळे त्या दृष्टीने मी प्रयत्न करेन. पण मग मराठीचा मुद्दा आहे, एकत्र आलं पाहिजे, मराठी माणसासाठी एकत्र आलं पाहिजे. मग त्याची किंमत फक्त एकाच म्हणजे हे सगळं ज्या निवडून आल्या पाहिजेत हा विचार फक्त एकाच पक्षाने का करायचा? नाही बघा कसं आहे, आम्हाला मानलेलं आहे का यामध्ये की दोन्ही सेनांमधला मोठा भाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष? याच्यात मोठा भाऊ छोटा भाऊचा विषय असतो. याच्यात विषय 2 राजकीय पक्षांचा आहे. आता त्या प्रोसेसमध्ये मी नव्हतो त्यामुळे त्या प्रोसेसबद्दल चांगलं किंवा वाईट किंवा काहीही बोलणं योग्य असं मला अजिबात वाटत नाही. ती प्रोसेस झाली, होऊन गेली आणि आता माहिती आहे आम्हाला की हे या जागा आहेत. आता त्याच्याबद्दल काथ्याकूट करण्यात काही पॉईंट नाही. आता ज्या जागा आहेत त्यातल्या मॅक्झिमम जागा आपल्याला कशा निवडून आणते हा महत्त्वाचा विषय आणि माझ्या डोक्यात आता 15 तारखेपर्यंत तोच विषय. मनसे म्हटल्यानंतर हिंदुत्व मराठी हे मुद्दे एका वेव्ह लेंथ प्रमाणे कधी हा मुद्दा कधी तो मुद्दा त्यानुसार येत गेला. म्हणजे मी टीका म्हणून नाही म्हणत आहे, कारण मनसेचं त्याबद्दल एक लॉजिक आहे की जेव्हा हिंदू म्हणून अंगावर आला तर हिंदू म्हणून, मराठी म्हणून आला तर मराठी म्हणून असं आहे. पण आता तुम्हाला शिवसेनेसोबत जायचंय. शिवसेनेला आज मवियाच्या निमित्तानं आपण पाहिला मुस्लिम पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळाला होता, तो त्यांच्या मतांमध्ये दिसून आला होता. आता तुम्ही त्यांच्यासोबत आहात. मग आता भाजपने एक मुद्दा आणला समोर, मग मराठी हिंदू मराठी महापौर आहे का मुस्लिम महापौर आहे, मग मराठी का अमराठी महापौर आहे, या नॅरेटिव्हकडे तुम्ही कसं पाहता? ते मुळात आहे ना बघा, भारतीय जनता पक्ष इज इक्वल टू नॅरेटिव्ह, ते नॅरेटिव्हवरच खेळतात. त्यांनी एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला की आता कोणतरी खान महापौर होईल. मला असं वाटतं ज्या वेळेला अमित शहा मी बोलले त्याच दिवशी मी ट्विट केलं होतं की खानाची भीती दाखवून परप्रांतीय महापौर तुम्हाला करायचं आहे का. त्यामुळे मला वाटतं त्या नॅरेटिव्हला आमचं जे उत्तर होतं की महापौर मराठीच होणार. त्याच्यानंतर आशिष शेलारांना बोलावं लागलं की हो महापौर मराठी होईल, फडणवीस साहेबांना बोलावं लागलं महापौर मराठी होईल. त्यामुळे मला वाटतं आम्ही जे नॅरेटिव्ह तयार केलं की मराठीच महापौर होणार, आमच्या नॅरेटिव्हवर फर्स्ट टाइम भारतीय जनता पक्षाला यावं लागलं. आम्ही त्यांच्या नॅरेटिव्हवर नाही गेलो. मला वाटतं हा सर्वात मोठा आमचा विजय आहे. पण आज मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये, आणि आपण दादरमध्ये आहोत, दादर सुद्धा कॉस्मोपॉलिटन, इथे सगळ्या प्रकारचे लोक राहतात, मराठी मंडळी आहेत, तशी बाकीची सुद्धा मंडळी. तुम्ही दादर ईस्टला गेला तर वेगळा प्रकार दिसेल तुम्हाला, समुद्र किनाऱ्याच्या पाशीच्या सोसायटीमध्ये वेगळी माणसं आहेत, सगळंच आहे.
अशा वेळी भाजपच्या नजरेतून बघायचं झालं तर मुस्लिम महापौर होणार का, शिवसेना मनसेच्या नजरेतून पाहायला गेलं तर मराठी होणार की अमराठी महापौर होणार. समजा अमराठी महापौर झाला, समजा उत्तर भारतीय झाला, समजा गुजराती झाला, किंवा भाजपला प्रश्न विचारायचा झाला तर समजा मुसलमान झाला, प्रॉब्लेम काय आहे? या कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये आता अजूनही हे मुद्दे लागू होतात. नाही होतात तसं नाही. ह्याच्यात आहे ना सिम्बॉलिक आहे. तुम्ही उत्तर भारतीय खूप चांगलं मराठी बोलत असतील किंवा शाह असतील एखादा खूप चांगलं मराठी बोलत असेल, सगळं वातावरण मराठी असेल, त्याच्या घरी सगळं असेल. सिम्बॉलिक याच्यासाठी आहे की एक तो नॅरेटिव्ह तयार होतो की आता मुंबई काय मराठी माणसाची राहिली, आणि तो नॅरेटिव्ह जर झाला आणि मराठी माणसाचा आत्मविश्वास हा कमी करण्याचा डाव आहे, म्हणून तो मराठी महापौर पाहिजे. तो मराठी माणसाचा आत्मविश्वास ह्या कॉस्मोपॉलिटन वातावरणात टिकून ठेवायचा असेल तर महापौर मराठी पाहिजे, असं माझं प्रामाणिक आणि जेन्युइन मत आहे यावर. तुमचा मी हे पण बघत होतो, ज्या जाहीरनामा दोन्ही अमित ठाकरे आदित्य ठाकरे दोघांनी मिळून जाहीर केला शिवसेना भवनामध्ये. फार वेगळी गोष्ट होती, अमित ठाकरे शिवसेना भवनात जात आहेत, पण तो जाहीरनामा पाहत असताना अनेक चांगल्या लोकोपयोगी गोष्टी आहेत. कॅन्सरग्रस्तांसाठीचं हॉस्पिटल असेल, 5, 10, 15, 20 फॉर्मॅटमधली बस सेवा असेल, 1500 रुपये ज्या होममेड आहेत किंवा ज्या विशिष्ट सेवा देणाऱ्या अशा महिला आहेत, गरीब महिला आहेत, त्यांना देण्यासाठी असेल, स्वस्त अन्नधान्य अन्न योजना वगैरे असेल, हे चांगली गोष्ट आहे, सगळं चांगलं आहे. पण मुंबईसारखा 70-75 हजार कोटीचं ज्याची काय ताकद आहे, अशा प्रकारची महापालिका, एक महत्वाचं मोठं शहर, महाराष्ट्रातलं मोठं शहर, राजधानीचं शहर, याच्या गरजा अपेक्षा आता याच्या पलीकडे नको का जायला? अजूनही अँब्युलन्सेस, पाण्याचं धरण वगैरे हे चांगलं, सिवेज ट्रीटमेंट प्लॅन महत्वाचाच आहे, पाण्यासाठीची सोय करणं महत्वाचंच आहे, पण या पलीकडे, या बेसिक अम्युनिटीजच्या पलीकडे महत्वाकांक्षा ज्या इंटरनॅशनल शहराच्या असल्या पाहिजेत ते अजून आपण देत नाही का? अजूनही आपण वॉटर मीटर गटर, हे खरंच आहेत प्रश्न, पण अजूनही वॉटर मीटर गटरमध्येच. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. महाराष्ट्र बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 याच्यामध्ये महानगरपालिकेच्या ड्युटीज दिलेल्या आहेत. त्या जर तुम्ही वाचल्यात अधिनियमामध्ये तर त्या वॉटर मीटर गटरच्याच आहेत. आपल्याला आठवत असेल तर विक्रांत बोटीचा खूप मोठा विषय झालेला की ती विक्रांत बोट आता हे करायची होती, आपल्याला काय मोडीत काढायची होती आणि सगळं होतं. तो खूप भावनिक विषय बनलेला की 1971. आणि मग बृहन्मुंबई महानगरपालिकेने हे केलं की आम्ही 1 कोटी रुपये मंजूर करतो विक्रांत बोट वाचवण्यासाठी. पहिला विरोध करणारा मी होतो. याचं कारण असं की विक्रांत बोट हा महानगरपालिकेचा विषयच नाही. मला लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून कशासाठी दिले? माझे रस्ते चांगले व्हावेत म्हणून, माझं आरोग्य सेवा चांगली व्हावी म्हणून, प्राथमिक शिक्षण चांगलं व्हावं म्हणून. बघा, महानगरपालिकेच्या प्राथमिक कर्तव्यांमध्ये प्राथमिक शिक्षण आहे. तुम्हाला कॉलेज करणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य नाही. प्राथमिक आरोग्य सेवा आहे. म्हणजे काय तर जे कोपऱ्यात दवाखान्यात प्राथमिक, हे महापालिकेचं प्रथम कर्तव्य आहे. पण तरी महानगरपालिकेकडे केएम, नायर आणि यासारखे सुसज्ज हॉस्पिटल आहेत. खरं तर हे काम राज्य सरकारचं आहे. आपला प्रॉब्लेम काय झालाय, आपण एकमेकांच्या टेरिटरीमध्ये हल्ली घुसायला लागलोय. स्टेट गव्हर्नमेंट महापालिकेच्या टेरिटरीमध्ये घुसायला लागली आहे आणि महापालिका स्टेट गव्हर्नमेंटच्या टेरिटरीमध्ये घुसायला लागली. प्रत्येकाने जर आपली आपली टेरिटरी बघितली तर मला असं वाटतं प्रत्येकाची कर्तव्य आपल्या संविधानाने डिसाईड करून दिली आहे की महानगरपालिकेचं काम हे नाहीये. बरं, महानगरपालिकेचं काम हे आहे. तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत की कॉलेजेसचा पण विषय आहे, असेच विषय घेतलेले आहेत. पण राज्य सरकार हे करत नाही म्हणून महापालिकेला हे करावं लागतंय ना. आता मी तुम्हाला सांगतो की राज्य सरकारचं आरोग्य सेवा म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा नाही म्हणत मी, जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स किंवा हे जे आहेत, हे काम कोणाला डिफाईन करून दिलंय? स्टेट गव्हर्नमेंटला. स्टेट गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल कुठलं मला सांगा? मुंबईतलं जे ब्रिटिशांनी बांधलेलं. त्यानंतर राज्य सरकारने बांधलेलं मुंबईतलं एक हॉस्पिटल सांगा. राज्य सरकार काय करतात? महापालिका करते ना, मग कशाला आपण? महापालिकेचे आहेत ना हॉस्पिटल. बरं, विषय असा की शाप नाही, वरदानच म्हणा, की मुंबई महानगरपालिकेकडे एवढे पैसे आहेत की त्यांची जी प्राथमिक कर्तव्य डिसाईड झालेली आहेत त्याच्यापेक्षा जास्तीच ते करतात. खरं. या काळामध्ये आता जी निवडणूक आहे ती केवळ फक्त शिवसेना मनसे एकत्र आली अशातला भाग नाही. समोर भाजप आहे, अधिक बलवान भाजप आहे. शिंदे वेगळे झालेले, त्यांची शिवसेना आहे.
त्यामुळे मतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग शिंदे आहेत. म्हणजे आपण हे गृहीत धरतोय की भाजपकडे जणू मराठी मतं नाहीच आहेत, पण धरून चालू एका गणितासाठी भाजप आहे. शिंदेचा म्हणून एक काही बेस असणार आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र आहेत. यामध्ये मागची जर का टॅली बघितली जी सगळ्यात महत्वाची आहे ती आहे 86ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होते, तुमचे नगरसेवक होते, भाजप 82ला होता. आता हा आकडा तुम्ही कसा पाहताय? आता बदललेलं गणित कसं पाहताय? नाही, मी आणि मग परफॉर्मन्स काय असेल? आकड्यावर मी बोलणार नाही, कारण मी काय सायकोलॉजिस्ट आहे किंवा काय नाही. मी एवढं नक्की सांगेन की महापौर आमचा बसेल, ठाकरेंचाच महापौर बसेल, तो मराठी असेल, एवढं मी निश्चितपणे सांगू शकतो. पण हे गणित होण्यासाठी तुम्हाला 100चा आकडा क्रॉस करावा लागेल. ती बेरीज कशी जमणार? जे काय आकडा आहे तो क्रॉस करावा. शिंदेचे निवडून आलेले नगरसेवक निवडून आल्यानंतर शिवसेना मनसेमध्ये प्रवेश करणार, जो अंबरनाथ पॅटर्न बघायला मिळाला तसं होणार आहे. की बघा असं आहे, आत्ता सध्या जर आपण 4-5 वर्षाचं राजकारण बघितलं तर कुठे काय कॉम्बिनेशन होईल हे मला असं वाटतं ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली उतरला तरी सांगू शकत नाही. त्यामुळे पुढे काय होतंय बघूया आपण. पण मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगतो की अतिशय चांगला आकडा हा ठाकरे बंधूंचा असेल. या पद्धतीचं वातावरण मराठी माणसामध्ये झालंय आणि हा जो समज पसरवला जातोय ना की हे आता मुंबई शहरात तेवढी मराठी लोकसंख्या राहिली नाही, मराठीचा टक्का कमी झालाय, हे खोटं ठरवणारा यावेळीचा रिझल्ट असेल. की या मधल्या काळात आता विकासाची भाषा बोलायलाही लागले. मनसेनं ते नाशिकमध्ये करून दाखवलं. एक मॉडेल काय असू शकतं ते. शिवसेनेने सुद्धा मुद्दे मांडलेले आहेत. पण त्याच वेळी निवडणूक आली की मराठीचा मुद्दा, मराठी अस्मिता, मुंबई वेगळी होणार आहे. मला तर आठवतं 2017ला मी चुकत नसेल तर राज ठाकरे तेव्हाही म्हणाले होते ही शेवटची निवडणूक आहे, पुढच्या निवडणुका व्हायच्या असेल तर या निवडणुकीत काय एक व्हा आणि मतदान करा वगैरे. पण निवडणुकीच्या काळातच मुंबई कशी काय वेगळी व्हायचा प्लॅन सुरू होतो. मुंबई वेगळी होणं याचा एक संदर्भ असा आहे किंवा अर्थ असा आहे, मुंबई वेगळी होणार म्हणजे काय की केंद्रशासित करणार किंवा त्याला वेगळ्या स्टेटचा दर्जा देणार असं नाहीये. त्याचं लॉजिक समजून घ्या तुम्ही. आज मला थॉरचा एक पिक्चर आहे, त्याच्यात ते ॲसगार्ड प्लॅनेट हे होणार असतं, तबाह होणार असतं आणि त्याचे वडील येतात थॉरचे आणि ते त्याला सांगतात की ॲसगार्ड इज नॉट अ प्लेस, पीपल लिव्हिंग इन ॲसगार्ड इज ॲसगार्ड. तू या जमिनीवर ना ह्या जमिनीवर आलास तर जर ॲसगार्डची सगळी लोक त्या जमिनीवर आला तर ते ॲसगार्ड आहे, ते ॲसगार्ड नाही. तो प्लेस इज नॉट ॲसगार्ड, पीपल स्टेईंग इन ॲसगार्ड इज ॲसगार्ड. तसं मला वाटतं की जर आज ज्या पद्धतीने बोरिवलीमध्ये गुजराती लोकांचा टक्का वाढतोय, परप्रांतीयांचा टक्का वाढतोय, मग तो हळूहळू गोरेगावमध्ये येईल, मग तो हळूहळू पार्ल्यामध्ये होईल, मग तो हळूहळू दादरपर्यंत होईल. मग माझी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहील, पण त्याच्यात राहणारे लोक जर मराठी नसतील तर ती मुंबई महाराष्ट्राची कशी, हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे मला असं वाटतं की लढाई ही इथे आहे की ह्या जी लोकांची संख्या वाढते, जी डेमोग्राफी जाणीवपूर्वक चेंज केली जाते, ही लढाई त्याच्या विरुद्ध आहे. जेव्हा आम्ही म्हणतो की मुंबई वेगळी होईल त्याचा अर्थ ते त्यांचे मतदारसंघ तयार करतायत आणि त्या मतदारसंघात मराठी माणूस कमजोर पडत चाललाय. त्याच्या वोटिंगपेक्षा परप्रांतीयांच्या वोटिंगची व्हॅल्यू वाढली. मला असं वाटतं त्या गोष्टीची लढाई आहे. मला तर जेन्युअनली असं वाटतं. ते सोसायटीमध्ये नॉनव्हेज चालणार नाही वगैरे हे त्याची कल्चरल इम्प्लिकेशन आहे. ते हो, त्याची सुरुवात आहे. ही लढाई ह्याच्यासाठी आहे या सगळ्याची की आम्ही काय खायचं आणि काय नाही हे आम्ही ठरवणार, तुम्ही नाही, हे स्टेटमेंट करणारी ही लढाई आहे. पण इथे एक संदीप सांगतो, मग काही गोष्टी थ्रू प्रेस मनसे मराठीचा मुद्दा असेल त्याच्यात थेट आक्रमक होणं, मग कबूतर खाण्याचा विषय असेल की अन्य कुठला असेल, हिंदूंचा मुद्दा असेल तर मग हिंदुत्वाचा मुद्दा असेल तर काय मशिदीवरच्या भोंगांचा असेल. शिवसेना मात्र या सगळ्या काळामध्ये एक प्रकारचा बॅलन्स ठेवत चाललेला आहे. कोणताही आक्रमकपणा नाही याचा. मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेनेनं त्यातल्या त्यात आता मराठी भाषा त्रिसूत्रीचा मुद्दा सोडला तर मला आक्रमक आंदोलन नाही दिसत. मनसेचं मला जाणवलेलं मला बघायला मिळतंय. अशा वेळी शिवसेनेने नेहमी बॅलन्स राहिली, कारण त्यांना आता या वाकीच्या मतदार संख्येवरती सुद्धा लक्ष होतं. ही प्रॅक्टिकॅलिटी दाखवली नाही मनसेनं. मला असं वाटतं आहे ना, आमचा तो डीएनए मध्ये नाहीये. महाराष्ट्र केलं समोर दिसला, राग आला, पहिली कानफाडात मारली, पुढचं पुढे बघू, हाच डीएनए आमचा आहे. तो चुकीचा आहे बरोबर आहे माहित नाही मला, पण डीएनए आहे. आता तो लोकांनी ठरवायचा आहे. शेवट करत असताना खूप वर्ष झाली मी आधीच्या एका वाहिनीमध्ये होतो, त्यावेळी मनसेचे आता ते नेते मनसेत नाही आहेत, म्हणजे ते आता वेगळे त्यांची कामं करत असतात. पण त्यांनी असं गमतीदार म्हटलं होतं आणि जाहीरपणे आमच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की आता काय शिवाजी पार्कचं नाव महावीर पार्क होईपर्यंत थांबायचं का.
नाही, मला असं वाटतं ते काही शक्य नाहीये. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तरी शक्य नाही. मी संदीप देशपांडे आणि त्यांच्या पक्षाला मनापासून शुभेच्छा देतो. एक मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे आणि ते एकत्र आलेले आहेत. पण या निमित्ताने खरं आहे की 2 दशकं मराठी मीडियानं सुद्धा जेव्हा टीव्ही 2007 पासून 24 तास वाहिन्या सुरू झाल्या, दरवेळी मनसे दोघे एकत्र येणार का, दोघे भाऊ कधी एकत्र दिसणार, आणि गौतम राजाध्यक्षांचा तो फोटो दरवेळी दाखवला जायचा. मग कोणीतरी यांचे समर्थक असं ते कार्डबोर्ड घेऊन उभे राहायचे. ते अखेर चित्र बघायला मिळालं. आणि मागे जी सभा आहे जिथे ज्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कात ही चर्चा होते, मुलाखत होते, तिथे सुद्धा तोच फोटो लावण्यात आलेला आहे. तर हे चित्र आता प्रत्यक्षात कसं उतरतंय आणि महापालिकेत ते कसं दिसणार आहेत आणि त्याला मराठी जन कसा प्रतिसाद देणार आहेत, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातील. लक्ष असेल आपलं. पण तुर्तास संदीप, पुढारी न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, आभार. धन्यवाद. आणि या संवाद सत्रात इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.